इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात रंगला भव्य आणि विलोभनीय आषाढी दिंडी सोहळा। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तसेच आषाढी पायवारीचे औचित्य साधत मोहनवाडी येथील एस इंग्लिश मीडियम शाळेच्या प्रांगणात पूर्व प्राथमिक व माध्यमिक सत्रांद्वारे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगणारा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गाचं प्रतिरूप हे या वर्षीच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते। यावेळी चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी विविध संत व पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। या दिंडी सोहळ्याची सुरुवात चिमुकल्या वारकऱ्यांनी हाती भगवे झेंडे घेऊन डोक्यावर तुळशीचे रोपटे, गळ्यात टाळ, मृदुंग, वीणा आणि मुखात दिव्य सोहळा पाहुणी डोळा देहा माऊली माऊली झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला असा विठ्ठल नामाचा गजर करत शाळेच्या प्रवेशद्वारातून पालखीच्या मिरवणुकीने झाली। शाळेच्या प्रांगणात दिंडी येतात मुख्याध्यापकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं, संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पूजन करून स्वागत केलं। त्यानंतर हरिनामाचा गजर करत ज्ञानेश्वर पालखी मार्गात होणारा रिंगण सोहळा सादर करण्यात आला। यात चिमुकल्या वारकऱ्यांनी विठोबा माऊली तुकारामाच्या गजरावर ठेका धरला व लहान वारकऱ्यांनी आनंदाने नृत्य केलं। विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फुगड्या, झिम्मा यासारखे पारंपरिक खेळ खेळले। या प्रसंगी बाल वारकऱ्यांचा उत्साह पाहून उपस्थितांचे मन भारावून गेलं। या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले भावपूर्ण भक्तिमय अभंग व संपूर्ण उत्सव महाराष्ट्राची वारकरी आणि आध्यात्मिक परंपरेतून जीवन जगण्याचे सार उपस्थितांनी अनुभवले। यातून विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि समर्पणाची भावना व्यक्त झाली। अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय झाला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरेचा 800 वर्षाचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी मिळाली। संतांचे कार्य, विचारात आणि समाज प्रबोधनातील योगदान याची ओळख करून देताना भक्तिभाव, शिस्त, समता, सहकार्य, सेवाभाव आणि एकता या जीवन मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर व सचिव श्री संदीप देवकर उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेची आणि वारकरी संस्कृतीची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, असे ते म्हणाले। मुख्याध्यापिका सौ प्रसिद्धा रविशंकर यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केलेल्या पालखी सोहळ्याची सुंदर आणि अर्थपूर्ण सादरीकरणाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं। प्रसाद वाटपाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली।